नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सिंपती गेन करणारी आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या सिंपती क्वीनला नुसतं आपलं सिंपती गेन करण्यापलीकडे दुसरं काही येतच नाही। सदान कदा ही बाई रडून रडून दाखवत असते। हिचं कॅरेक्टरच ना रडकं आहे। ह्या काकूंने काय केलं तर आधी बाळाचे व्हिडिओ अपलोड केले आणि मग बसल्या हॉस्पिटल बॅग दाखवत। मंडळी, मला एक प्रश्न पडलाय, ह्या ज्या बायका दाखवतात हॉस्पिटल बॅग्स अँड ऑल, जर यांनी नसतं दाखवलं तर बाळंतीन ज्या बायका आहेत त्या वाट बघत बसल्या असत्या का की हॉस्पिटलला जाताना काय न्यायचं नाही काय नाही। आणि आधीच्या काळात हे सगळं कुठे होतं मंडळी? म्हणजे बॅग्स वगैरे बाळंतपणामध्ये कोण भरायचं का? हे आजकालच काहीतरी ट्रेंड सुरू झालंय नवीन। एक जण नाचली की तिच्या पाठोपाठ 10 जण नाचायला लागतात। ह्या बायकांना फक्त कारण हवं असतं नाचकाम करण्यासाठी, बाकी काही नाही। साध्या भोळ्या लोकांना येडं बनवायचं आणि आपण पेढा खायचा, अशी या बायकांची धानत आहे। एवढा त्रास होतो बोलून बोलून, पण हॉस्पिटलला जाण्याआधीपर्यंत बाई नुसतं ढिगारोचं ढिगभर प्रमोशन करत बसली होती। एखादी आपली तब्येत सांभाळत बसली असती, पण कसलं काय, पैसा जास्त इम्पॉर्टंट आहे हो मंडळी या लोकांसाठी। आता बघा ना, एवढं हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला सांगितलं होतं या बाईला, तर एखादीने पटापट काम केलं असतं, चपळपणे बॅग भरली असती, पण कसलं काय, नुसती आपली वहिनीला घेऊन कहाणी सांगत बसली होती। फेकाफेकी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे ही बाई। बोलते काय तर माझ्या वहिनीच्या 2 डिलिव्हरी झाल्या आहेत, त्यांना एक्सपिरियन्स आहे। त्यांच्या 9व्या महिन्यातच डोळ्या जेवण झालं होतं आणि 3 दिवसातच चेकअपला जात होत्या त्या, तेव्हा ऍडमिट व्हावं लागलं होतं। त्या वहिनीचं तोंड पण एकदम पडलं होतं। तिला पण वाटत असेल, यार कुठे येऊन फसली आहे मी। ह्या आरशा काकू स्वतःची बॅग भरताना बोलतात काय तर, ह्यात मी पर्सनल गोष्टी पण ठेवणार आहे, पण त्या आता मी दाखवत नाही आहे। अहो काकू, मला एक गोष्ट सांगा, अजून पर्सनल दाखवायला ठेवलं काय आहे तुम्ही? बाकी सगळंच तर दाखवून मोकळ्या झालाय आहात तुम्ही पैशांसाठी। आता त्या ननन भाऊजाई दोघी जणी बॅग भरत होत्या ना, मग या काकांचं मध्ये काय होतं? नुसतं आपलं मध्ये मध्ये पचड करत होते। किरकिड्यासारखं ना, यांना पण नुसतं बायकांमध्येच राहायला आवडते। ह्या काकांना कधी शांत बसवत नाही का? मला तर हेच समजत नाही। हे काका जेव्हा कामानिमित्त बाहेर असतात, हे नक्की काम करत असतील का हो मंडळी? की असेच नुसते तिथे पण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांसोबत गुलुगुलू करतात? गुलुगुलू म्हणजे ते गोड गोड बोलतात ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये, त्याच्याबद्दल बोलते हो मंडळी। काहीतरी भलता सलता विचार करू नका तुम्ही। एक तर मला समजत नाही, या लोकांना जर बाळाला दाखवायचंच नसते तर मग कशाला ना त्याचं शूट करतात? उगाच संदमंद बघताना आशेवरती ठेवतात। ते बिचारे वाट बघतात, आता बाळ दाखवतील, पण कसलं काय, यांना जेव्हा वाटते तेव्हाच हे लोक बाळाला दाखवणार आहेत आणि मध्ये मध्ये असं टायटल आणि थंबनेल टाकणार, बाळ नेमकं कोणावरती गेलंय, बाळाचा चेहरा बघा, आज करूया बाळाचा फेस रिव्हील, बाळाचं नाक मामासारखं, बाळाचे ओठ अक्कासारखे, असं काहीतरी टायटल आणि थंबनेल ठेवणार आणि काकू त्याच्यावरती पण लाखो छापणार। आता या जेव्हा डिलिव्हरीसाठी गेल्या होत्या तर दिगंबरा गाणं लावण्यामागे काय नेमकं कारण होतं बरं? कोणतंही गाणं कुठेही कोणत्याही सिच्युएशन मध्ये वापरतात हे लोक। अक्कल देवाने दिली आहे की नाही तेच समजत नाही। बाळाजवळ लहान मुलांना हे काका घेऊन गेले। आता बाहेरून आल्यावरती हात प्रॉपर सॅनिटाईज करावा किंवा निदान हातपाय धुतल्याशिवाय बाळाजवळ जाऊ नये, एवढं साधं या काकांना समजत नाही का? त्या फ्रीने बाळाला हातात घेतल्यावर परत लाडाची ग प्रेमाची ग गाणं चालू झालं। आता जेव्हा कधी तो फ्री त्या मुलीला हातात घेईल ना, तेव्हा नुसतं हेच गाणं वाजत राहणार। त्या आरशा काकूंना थंडी भरली होती, त्यांना मूव्ह करत होते दुसरीकडे, ते बघून काकांना रडायला येत होतं। असं ते बोलले, पण शूट करणं काय बंद केलं नाही। बायकोला 4 ब्लँकेट अंगावरती घातली आणि काकाने व्हिडिओ शूटिंग चालू ठेवली। काय आहे ना, बायको किंवा बाळापेक्षा या लोकांना पैसा इम्पॉर्टंट आहे। तसं पण नावापुरतंच हे काम करतात। या लोकांचा अर्निंग सोर्स तर युट्यूबच आहे ना। व्हिडिओ काढणं इम्पॉर्टंट आहे या लोकांना, कोणत्याही सिच्युएशन मध्ये व्हिडिओ काढणं सोडणार नाही ते लोक। तरी नशीब ऑपरेशन थिएटर मध्ये वगैरे परमिशन नसते, नाहीतर तिथे पण गेले असते कॅमेरा घेऊन आणि झापझूप करून सगळीकडे कॅमेरा मारून सगळं काही रेकॉर्ड करून आले असते। काका बोलतात काय तर, मी खूप इमोशनल झालो आहे, मला बोलताही येत नाही आहे, पण काय आहे ना, पैशासाठी का होईना मी व्हिडिओ काढणारच आणि त्याचसोबत बॅकग्राऊंडला इमोशनल म्युझिक पण लावणार। बायको सोबत राहून राहून हे पण सिंपती गेन करायला शिकले आहेत। आई आणि बाळाची भेट होताना स्वामींचं गाणं, परत ती म्युझिक, एवढं सगळं मिक्स कशाला ना लावायचं? उगाच आपलं काहीही करत असतात। एडिटिंगच्या नावाखाली धब्बा आहेत धब्बा।
ते बाळ आहे की खेळणं मला काय समजतच नाही. ती वहिनी सगळ्यांच्या हातात देत सुटली होती. बाळाबद्दल बोलते हो मंडळी मी. कोण पण आलं बघायला की लगेच त्या बाळाला त्यांच्या हातात देत होती. अरे 1-2 दिवसाचं बाळ ते, असं कसं हे लोक सगळ्यांच्या हातात देऊ शकतात. ते काका पण आता व्लॉगिंग चॅनल सुरू करतील लवकरच असं मला वाटते. यांचं पण सुरू झालंय काय तर म्हणे हे व्हिडिओज मी मेमरीज जपण्यासाठी करतोय. किती धिकावेबाज लोक आहेत ना. यांना जर मेमरीजच जपायच्या आहेत तर मग ते व्हिडिओ प्रायव्हेट करायचे ना, कशाला उगाच पब्लिक करतात. नाही म्हणजे एवढीच जर यांना हौस आहे मेमरीज जपण्याची तर स्वतःपुरतेच मर्यादित ठेवायचे ना. गाव दुनियेला कशाला दाखवत बसताय ते. आणि जर दाखवायचेच आहेत गाव दुनियेला तर मग मॉनिटायझेशन तरी ऑफ ठेवा ना. बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा पुरेपूर लाभ उचलतायत हे काका. आता त्या बाळाला तर दाखवत नाहीत पण काकू बाळासोबत बोलतात ते काका रेकॉर्ड करतात. ते बघताना असं वाटते की काकूंना वेडबीड लागलाय की काय, एकट्याच बडबडतायत. काकू वॉकिंग करत होत्या ते पण काकांना शूट करायचं होतं. इथे बघू शकता, तिथे बघू शकता, इथे बघू शकता, तिथे बघू शकता, तुम्ही बघू शकता, तुम्ही हे बघू शकता, एवढंच यांच्या व्हिडिओ मध्ये सुरू आहे सध्या. काकू बोलतात पोरगी होईल असं वाटलं नव्हतं मला. का हो काकू, रात्रंदिवस फक्त मनामध्ये मुलगा होईल ह्याच विचारात होत्या का तुम्ही? अहो मुलगा काय आणि मुलगी काय, बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे त्याला महत्व आहे जास्त. बाळ झालं, आता बाळाला घरी आणायची तयारी सुरू झाली यांची. ठीक आहे, आता बाळाला वेलकम करण्यासाठी म्हणून यांनी एवढी तयारी केली होती ती. बाळाच्या पावलाचे ठसे देखील या लोकांनी घेतले ते सर्व ठीक आहे. पण बेडरूम मध्ये जे काकूंनी डेकोरेशन केलं होतं ना ते अतिच वाटत होतं. लहान बाळ आहे ते, त्याला काय समजणार आहे. उगाच आपलं काहीतरी करत बसतात हे लोक. आणि किती ते फुलांच्या पाकळ्या फेकत होते तोंडावरती. बाळ झालं, बाळ घरी आलं, आता 5वी पासून सगळंच दाखवत बसले आहेत. अजून काय काय बघावं लागणार आहे ना यांच्या व्हिडिओ मध्ये देव जाणो. तरी नशीब बाळाने पहिली शी केली बघा असा व्हिडिओ नाही बनवला काकांनी. नाहीतर बोलतील काय तर मला मेमरी जपायची होती, बाळाने पहिला प्रसाद दिला त्याची. भरोसा नाही हो मंडळी, पैशासाठी ना वाटेल ते करतील हे लोक. नुसतं आपलं कॉन्टेंटच्या मागे असतात. या व्लॉगर्स लोकांची एक गोष्ट नोटीस केली का मंडळी तुम्ही? आजूबाजूला काही घडू दे, सिच्युएशन कोणती पण असू दे, पण ह्या लोकांच्या हातामध्ये कॅमेरा हा कंटिन्यू असतो. कसंही करून फक्त व्हिडिओ काढायचं एवढं मात्र या लोकांच्या डोक्यामध्ये 24 तास सुरू असते. 5वी निमित्त या लोकांनी लहान मुलींना घरी बोलवलं होतं. आता त्या मुलींच्या घरच्यांची परमिशन तरी घेतली होती का या लोकांनी व्हिडिओ मध्ये दाखवण्या अगोदर? मला तरी नाही वाटत या लोकांनी परमिशन घेतली असेल. विदाऊट परमिशनच हे लोक कोणाच्याही मुलांना दाखवत बसतात यांच्या व्हिडिओ मध्ये. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे ह्या काकू कोणामुळे फेमस झाल्या होत्या? आपल्या घरकोंबडी मनीश्री काकूंमुळे. परंतु ह्या एवढ्या कृतज्ञ आहेत ना की काय विचारूच नका. त्यांना भाव देत नाही आहेत सध्या. मनीश्री काकूंनी यांना शाउट आउट दिला होता. भेटायला गेल्या होत्या तेव्हा कुठे यांचा फडतूस चॅनल लाखो लोकांनी बघितला. ज्यांच्यामुळे या काकू एवढ्या फेमस झाल्या आहेत आता त्यांनाच विसरल्या. कमालच आहे यांची. आता खूप जणांना असं वाटते की मी मनीश्री काकूंवरती पॉडकास्ट नाही करत आहे कारण की त्यांनी मला काहीतरी चिरीमिरी दिली आहे त्यांच्यावरती पॉडकास्ट न करण्यासाठी. परंतु काय आहे ना मंडळी, माझं बारीक लक्ष आहे हो काकूंवरती. काय आहे ना, गणपती बाप्पा आले होते ना आणि त्यांचं वाहन कोण आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मी त्यांना जरा सूट दिली होती. लवकरच काकूंवरती पॉडकास्ट येणार आहे. असो तो पार्ट वेगळा आहे. पण मी काकूंच्या व्हिडिओ खाली एक कॉमेंट बघितली होती. त्यात एकीने विचारलं होतं काकूंना की तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच आरशा चारदोरीला मुलगी झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलल्या नाही आहात. त्यावर काकू बोलल्या काय तर मी 2 वेळा तिला फोन केला होता. मी जेव्हा कोल्हापूरला होती तेव्हा मी तिला भेटण्यासाठी म्हणून ट्राय करत होती. पण काय आहे ना, तिने माझा कॉल रिसीव्ह केला नव्हता. त्याच्यामुळे मी पण सोडून दिलं. मला तर ती कॉमेंट वाचून एकदम आश्चर्याचा धक्काच बसला मंडळी. कारण तुम्हाला तर माहितीच आहे ह्या मनीश्री काकूंचा स्वभाव. ती गोचिड कशी असते तशा आहेत त्या काकू. एकदा कोणाच्या मागे लागल्या की एकदम चिकटूनच राहतात. पण नुसतं 2 वेळा काकूंनी कॉल करून सोडून दिला विषय आरशा काकूंचा. कमालच झाली ही. थांबा मंडळी, मी तुम्हाला ती कॉमेंट दाखवते. आरशा काकू, हे तुम्ही खूप चुकीचं केलं तो. मनीश्री काकूंसोबत तुम्ही असं करायला नको हवं होतं. एवढे लाखो अंधमंद भक्त त्यांच्यामुळे तुमचे झाले आणि तुम्ही त्यांच्यासोबत असं केलं. स्वतःचा चॅनल ग्रो करण्यासाठी छान युक्ती लढवली तो काकू तुम्ही. काय मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.